आमदार जितेंद्र आव्हाड आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काल आपण पाहिलं तुम्ही पायऱ्यांवर जात होतात त्यावेळी केमछो असं म्हणालात. पोडियमवर सुद्धा तुम्ही केमछो म्हणाला. केमछो का म्हणताय तुम्ही? असं आहे की गुजरातची म्हणजे घाटकोपरची भाषा गुजराती आहे असं जे भैयाजी जोशी म्हणतात. म्हणजे आम्हाला आता गुजराती शिकायला पाहिजे. मग गुजराती शिकायचं कसं? तर पहिला वाक्य हे केमछो कसा आहेस आता विचारलं पाहिजे ना. आता आमच्या मराठी भाषेवर अतिक्रमण होत असताना त्याचं समर्थन करणारी लोक महाराष्ट्रात येत आहेत. मला भैयाजी जोशींना प्रश्न विचारायचा आहे, मुंबई कोणाची, मराठी भाषा कोणाची आणि मुंबईची भाषा मराठी आहे की नाही याचं उत्तर द्या. 106 हुतात्म्यांनी आपलं रक्त सांडून मुंबई मिळवली आहे. ती मुंबई काय होणार? आम्हाला कोणी असं बक्षीस म्हणून दिलेली नाही. आम्ही लढलो आहे, रक्त सांडलं आहे आणि त्याच्यानंतरही मुंबई ताब्यात घेतली आहे. आणि या मुंबईवरती मराठी माणसाचाच ताबा असेल. तुम्ही कितीही बोललात मग घाटकोपरची भाषा गुजराती, चला मग मुलुंडची भाषा काय, मग दहिसरची भाषा काय, मग बोरिवलीची भाषा काय, मग परळ, लालबाग, दादरची भाषा काय. जरा विभागवार करून सांगितलं भैयाजी जोशींनी तर बरं होईल. मंगलप्रभात लोढा पण त्याच व्यासपीठावर होते आणि तिथले स्थानिक आमदार राम कदम. प्रेम आहे मंगलप्रभात लोढांना काय मराठीचं प्रेम आहे काय? तुम्ही भैयाजी जोशींनी नंतर मग स्टेटमेंट दिलं की माझ्या वाक्याचा विपर्यास केला, मी भाषेबद्दल बोलत होतो. आता एकच प्रश्न विचारतोय, मुंबई कोणाची एवढं उत्तर द्या. आणि मराठी बोलायचं की नाही, मुंबईमध्ये मराठी बोलायचं की नाही एवढं सांगा. मुंबईची भाषा काय एवढं सांगा. काय जास्त उत्तर देऊ नका. मुंबई कोणाची? एक महत्त्वाचा प्रश्न आहे. सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांना भारतरत्न द्या अशी मागणी आता केली जाते. फार उशिरा ही मागणी झाली असं म्हणावं. आम्ही गेले 10 वर्ष करतोय, काही होत नाही. केवळ बनाव आहे हा, केवळ बनाव आहे, काही मिळणार नाही. द्वेष काय? ह्या व्यवस्थेमध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई हिला न्याय बी देण्याची अपेक्षा करूच नका. उद्या महिला दिन आहे आणि महिला दिनाला तिची पूजा केली पाहिजे त्या सावित्रीमाईची. आज या महिला आपल्याकडे दिसतात ना, बोलताना, चालताना, फिरताना, मोठ्या मोठ्या आघाड्यांवरती बाजू सांभाळताना. ती कृपा फक्त त्या दोघा दाम्पत्याची आहे, ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुलेंनी मार खाल्ला, शेण घेतलं अंगावरती, दगडं खाल्ली, पण त्यांनी शिक्षण म्हणजे मुलींना शिक्षण देण्याची जी शाळा सुरुवात केली होती ती बंद नाही पडू दिली. तिचा फोटो तर प्रत्येक महिलेने आपल्या पर्समध्ये, आपल्या घरामध्ये ठेवला पाहिजे. ती तिच्या दृष्टीने सरस्वती आहे, लक्ष्मी आहे. ती तिच्या दृष्टीने जे काही देव अस्तित्वात आहे तो खरा देव कोणाच्यात आहे तर ते सावित्रीमाईमध्ये आहे. धन्यवाद तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय की केवळ फारसे आहे असं जितेंद्र आव्हाड म्हणतात. कुठलाही भारतरत्न दिला जाणार नाही असा दावा सुद्धा करतात. नेमकं काय होईल पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.